संजय शेट्टी साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. प्रवेश झाल्यावर करायचं. आजच्या या आनंदाच्या क्षणाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय साहेब, आपल्या प्रांताचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, राजेश भैया आणि स्टेजवरील सर्व नेते मंडळी, या ठिकाणी मोठ्या संख्येनं उदगीर, जळकोट आणि लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं आलेले सर्व मित्रांनो, ज्यांच्या पक्षप्रवेशासाठी आपण या ठिकाणी जमलोत, असे माजी आमदार, 2 वेळेस माजी आमदार राहिलेले, 2 वेळेस आमदार राहिलेले सन्माननीय सुधाकरजी भालेराव साहेब आणि या ठिकाणी सर्व बंधू आणि भगिनींनो, काही दिवसापूर्वी या सभागृहामध्ये अहमदपूर येथील आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते सन्माननीय माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेबांचा प्रवेश आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत झालेला होता. आणि साहेब, आम्ही त्याच कार्यक्रमात सांगितलं होतं, तिथल्या सर्वांना अहमदपूरकरांना उद्देशून, की या सभागृहात लवकरच दुसरा एक चांगला योग आम्ही घडवून आणणार आहोत. कारण लातूर जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आपल्याकडे आहेत, एक उदगीर आणि अहमदपूर. अहमदपूरची जागा तर ज्या दिवशी विनायकराव पाटलांनी प्रवेश केला त्याच दिवशी निवडून आल्यात आपली जमा होती. काळजी होती उदगीर मतदारसंघातली. साहेब, आम्ही सर्वजण मिळून, मग विनायकराव पाटील असतील, बसवराज्य असतील, शिवाजीराव मुळे असतील, सगळ्यांनी मिळून एक चांगला हिरा ह्या ठिकाणी हुडकून आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे आणि तुमच्याकडे आम्ही घेऊन आलो. साहेब, खूप जण इच्छुक आहेत, का नाही? खूप जण इच्छुक आहेत. आमची पळापळ झाली की काय निर्णय घ्यावा. साहेब, कमीत कमी जिल्हाध्यक्ष म्हणून एक 200-300 लोकांशी तरी त्या उदगीरमध्ये मी बोललो असेल. समजा 200 लोकांना बोललो असेल, 200 लोकांनी सांगितलं ह्या गद्दार बनसोडीची जर पाठ लावायची असेल तर फक्त सुधाकर भालेराव लागेल. पण साहेब, ह्यासाठी तुमचा आशीर्वाद, त्यांच्या पाठीमागे उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन आम्ही सुधाकर भालेराव साहेबाला, जयंत पाटील साहेबांनी, साहेब तुमच्याकडे आम्ही घेऊन आलो आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. साहेब, एक सांगायचंय, सुधाकर भालेरावच का? तुम्हाला सांगतो, आयते कार्यकर्ते काही कामाचे नसतात, आयते पुढारी काही कामाचे नसतात. चळवळीतून वाढलेला कार्यकर्ता पाहिजे, शून्यातून मोठा झालेला कार्यकर्ता पाहिजे, सतरंजा उचललेला कार्यकर्ता पाहिजे. आणि तो कार्यकर्ता म्हणजे सुधाकर भालेराव आहेत. त्यांच्या अंगात कार्यकर्ता आहे, शून्यातून इथपर्यंत आलेला तो माणूस आहे. म्हणून साहेब, आम्ही सुधाकर भालेराव साहेबांची या ठिकाणी निवड केली. कुठल्या का पक्षात असताना कार्यकर्त्याबद्दल आपल्याला सर्वांनाच प्रेम असतं. प्रचंड कष्ट त्या माणसानं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये साहेब घेतलेले होते. 2 वेळेस त्याने उदगीर सारख्या मतदारसंघामधून 2 वेळेस निवडून आले. साहेब, त्या बिचाऱ्यावर एवढा अन्याय झाला त्या भारतीय जनता पार्टीमध्ये, 3ऱ्या वेळेस निवडून आला तर मंत्री करावं लागेल म्हणून त्यांचं तिकीट कापलं. साहेब, त्यावेळेस खरं आहे का खोटं आहे? असा अन्याय सहन केलेला माणूस, मातंग समाजाचा मोजून बोटावर मोजण्या एवढे चांगले नेते असतील त्याच्यापैकी सुधाकर भालेराव आहेत. आणि अशा माणसावर त्या ठिकाणी अन्याय भारतीय जनता पार्टीनं केला. आणि साहेब, त्यांनी मला किद्दा तरी बोलून दाखवलं आम्हाला, की या महाराष्ट्रात कार्यकर्त्याची जाण असणारा जर कुठला नेता असेल तर ते फक्त शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. म्हणून मला ह्याच्या पुढचं आयुष्य, राजकारणातलं पूर्ण आयुष्य मी आता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली घालवणार आहे, असं त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला शब्द दिला. साहेब, खोटं सांगत नाही. हा गद्दार संजय बनसोडेला राष्ट्रवादीत घ्यायला दोषी सगळ्यात मी आहे. 1 पॅन्ट आणि 2 शर्ट असणारा हा संजय बनसोडे ज्यावेळेस 99ला पक्ष स्थापन झाला त्यावेळेस माझ्या मागं फिरत होता, मला पाक तुमच्यासोबत काम करायचंय म्हणून.
मी त्यावेळेसचे आमदार किसनराव जाधव वसंतराव काळे साहेबाला विनंती करून त्याला पक्षात घेतलं. एवढा गद्दार निघाला असं वाटलं नाही भैया. तुम्हाला सांगतो ती किती गद्दार आहे माहिती की तुम्हाला. त्याला सगळ्यात मोठं जवळ केलं डॉक्टर जनार्दन वाघमारे सरनी. त्यांना धोका दिला. जनार्दन वाघमारे सरच्या पाया पडायचे, एवढा आदर करायचे आर आर पाटील साहेब. आर आर पाटील साहेबांनी त्याची शिफारस केली साहेबाकडे आणि साहेबांनी मोठ्या मनानं त्याला तिकीट दिलं. साहेब त्यांना आयुष्यात कधी एक पक्षाची मिटिंग घेतली नाही, एक पक्षाचा कधी कार्यक्रम घेतला नाही. आम्ही त्यावेळेस विरोध करून प्रचंड थकलो. साहेब चांगला नाही माणूस, ह्याला संधी देऊ नका. कोण आमचं ऐकलं नाही त्यावेळेस. आणि बघितलं, संधी दिली. अहो लोकांचं आयुष्य गेलं. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य होऊ शकले नाहीत. ह्या माणसाला साहेब तुम्ही नुसता आशीर्वाद दिला, त्याला आमदारच नाही त्याला मंत्री केलं तुम्ही. एवढं करून सुद्धा तो संजय बनसोडे गद्दार निघाला. आणि साहेब सगळ्याच्या समोर आम्ही शब्द देतो, एकच नाही 2 गद्दार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये, अहमदपूरमध्ये बी आणि उदगीरमध्ये बी. दोन्ही गद्दार यावेळेस आम्ही पाडणार आहोत. पाडायचेत का नाही? पाडायचेत का नाही? आणि दोन्ही गद्दार पाडून त्या ठिकाणी विनायकराव पाटील आणि सुधाकरराव भालेराव याला प्रचंड मताने आपल्याला विजय करायचा. मला एक सांगा, जर भालेराव साहेबाचं मागच्या वेळी जर तिकीट कापलं नसतं, कोण निवडून आलं असतं सांगा? आले असते का नाही? साहेब आजच सांगतो, मोठं मोठं बोलत नाहीये, मोठं मोठं बोलत नाहीये. ते तुमच्या भाषणात सांगा. नाही नाही नाही, मी साहेबांच्या समोर बोलतोय. तुम्ही तुमच्या भाषणात बोला ना साहेब. मी माझं मत मांडवलं, तुम्ही तुमचं मत मांडा. आले असते ना? बरं ठीक आहे, तुमच्या मनासार. हो साहेब, मला एवढं म्हणायचंय, एवढा अतिरेक त्या ठिकाणी वाढलाय की मागं एका कार्यक्रमात या ठिकाणी आपल्या 3 कार्यकर्त्यांनी त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत का नाही? कुठे आहेत का ते कार्यकर्ते? आहेत का? तुम्ही काळजी करू नका. साहेबांच्या जयंत पाटील साहेबांच्या समोर सांगतो, सगळा पक्ष तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा आहे. आणि जयंत पाटील साहेबाला माझी विनंती आहे की सभागृहात हे आमच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सभागृहात तो मांडावा, एवढे ह्या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. साहेब, भालेराव साहेबाचा आणखीन एक फायदा आपल्याला ह्या ठिकाणी असा होणार आहे, ते मातंग समाजाचं नेतृत्व आहे, तत्सम जातीचं ते नेतृत्व आहे. त्यांनी खूप मोठी संघटना या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्यांना एवढाच नाही, उदगीर मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा आपल्याला मातंग समाजासाठी त्यांना पक्षाचा झेंडा घेऊन ते या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरून आपल्या पक्षाचं त्या ठिकाणी काम करणार आहेत. मी एवढेच फक्त एक शेवटी विनंती करतो साहेब, पहिल्यांदा तर तुम्ही जयंत पाटील साहेबांनी आणि आदरणीय साहेबांनी मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष म्हणून एवढ्या मोठ्या पदावर बसवलं, त्याच्याबद्दल मी सर्वांच्या साक्षीने अगोदर आपले आभार व्यक्त करतो. आणि जयंत पाटील साहेब, तुम्हाला एक या ठिकाणी साहेबांच्या साक्षीने शब्द देतो, तुम्ही जी निवड केलेली आहे, काही दिवसांना तुम्ही म्हणताल महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या जिल्हाध्यक्षाचं काम लातूरमध्ये आहे, एवढं मी सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम त्या ठिकाणी लातूरमध्ये आम्ही करून दाखवू. फक्त माझे इथं जेवढे लातूरमधून पदाधिकारी आलेत तेवढ्यांना जयंत पाटील साहेबाच्या साक्षीने एक विनंती करणार आहे. अजित पाटील आलेत का? सगळ्यांनाच विनंती करतोय, आता वैयक्तिक कामं कुणी काढू नका. आता पेरण्या राहिल्यात, ही राहिल्यात असं काढू नका. पुढचे 3-3.5 महिने आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. ज्या ज्या वेळेस पक्षाकडनं काही निरोप येईल, आपलं जे नियोजन ठरलेलं आहे त्या नियोजनामध्ये तुमच्या सगळ्यांचं मोठं सहकार्य लागणार आहे. आणि पुढच्या 1 महिन्यात आपण आंबेजोगाई साहेब आले असताना साहेबांना शब्द दिला होता की पुढच्या 1 महिन्यात बूथ कमिट्यापर्यंत आपल्याला नियोजन करायचं होतं, ते झालेलं नाहीये. पुढच्या 1 महिन्यामध्ये मुळे साहेब आपल्या सगळ्यांना, बसवराज पाटील साहेब सगळ्यांना बसून आपला जे राहिलेला जिल्हा परिषद मतदारसंघाचा दौरा आहे तो करून आपल्याला 1 महिन्याच्या आत बूथ कमिट्यापर्यंत सगळ्याला त्या ठिकाणी नियोजन आपल्याला करायचं आहे. आता आपल्या जोडीला सुधाकर भालेराव साहेब आहेत. एवढंच ह्या प्रसंगी बोलतो साहेब, तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो, एक घोषणा देऊ आणि मी माझं भाषण या ठिकाणी संपवतो. आता ही घोषणा जोपर्यंत विधानसभेची निवडणूक संपत नाही तोपर्यंत आता उदगीरमधून जाता कामा नये, एवढी लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. फक्त वाजवा तुतारी नाही, त्याच्या पुढं गाडा गद्दारी हा शब्द आला पाहिजे. आपल्याकडे गद्दारी झालेली, एवढं लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. जोरानं द्या, जोरानं द्या, सगळेजण द्या. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी. धन्यवाद.